5,000 इल्लीगल अनधिकृत चाळी बांधल्या गेल्या। बांधणाऱ्यांचं नाव आहे, एकाचं नाव आहे धारा सिंग आणि दुसऱ्याचं नाव आहे रंधा सिंग। हे दोघेही उत्तर प्रदेशमधली दोघे जण आहेत। हे जे कोणी धारा आणि रंधा जे दोघे जण आहेत, या दोघांवरती खुनाचे गुन्हे आहेत, हाफ मर्डरचे गुन्हे आहेत, हुंडणीचे गुन्हे आहेत, दमदाटीचे गुन्हे आहेत, अपहरण केल्याचे गुन्हे ही नोंद आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे। या प्रकरणात 2 एप्रिल 2026 रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर क्राईम ब्रांचच्या पथकानं रंधाला अटक केली। हे माझ्याकडे आता वसईची एक फाईल आहे। परवा दिवशी आमच्याकडे आमचा जो शेतकरी बांधव आला, त्याचं काय मागणं होतं की जी वन जमीन आहे, जी कायद्याने आम्हाला दिली गेलेली आहे, ती फक्त आम्हाला द्या। कायदा झालेला आहे, तो फक्त आम्हाला द्या, त्या जमिनी आम्हाला फक्त द्या। या महाराष्ट्रामधला जो मराठी माणूस आहे, जो इथला शेतकरी आहे, त्याला पायी तो चालत येतोय, पायातनं त्याच्या रक्त येतंय, पावलांमधनं रक्त येतंय, मोर्चे काढत येतोय, त्यांच्या तोंडाला आमच्याकडे मुख्यमंत्री पानं पुसणार। आणि याच महाराष्ट्रामधल्या ज्या वनजमिनी आहेत, या वनजमिनींची ही फाईल इकडे आहे। फक्त वसईच कशाला, आज आपलं जे नॅशनल पार्क आहे, ते नॅशनल पार्क देखील पोखरलं जाते सर्व बाजूनी। हे करणारी माणसं कोण आहेत? ही याचा वन विभाग, महसूल विभाग नवीन शर्तीने वाटप केलेल्या आदिवासींच्या मौजे राजावली वाघराळपाडा तालुका वसई येथे 51 एकर वन विभागावरील जागेवर गेल्या 3 ते 5 वर्षात 5,000 अनधिकृत व अवैध चाळींचं बांधकाम झालं सुद्धा। 5,000 इल्लीगल अनधिकृत चाळी बांधल्या गेल्या। बांधणाऱ्यांचं नाव आहे, एकाचं नाव आहे धारा सिंग आणि दुसऱ्याचं नाव आहे रंधा सिंग। हे दोघेही उत्तर प्रदेशमधली दोघे जण आहेत। तिकडचा कोणीतरी एक बिल्डर आहे, या सगळ्या भागातला, त्या सबब भागातला कोणीतरी ठाकूर नावाचा, तो देखील तिथलाच आहे। त्यांनी सांगून ह्या सगळ्या गोष्टी घडतायत। हे जे कोणी धारा आणि रंधा जे दोघे जण आहेत, या दोघांवरती खुनाचे गुन्हे आहेत, हाफ मर्डरचे गुन्हे आहेत, हुंडणीचे गुन्हे आहेत, दमदाटीचे गुन्हे आहेत, अपहरण केल्याचे गुन्हे ही नोंद आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे। मोकाट आहेत। या सर्व लोकांनी पत्र दिलेली आहेत। कोणाला? मुख्यमंत्र्यांना, महसूल मंत्र्यांना, वनमंत्र्यांना, उपविभागीय अधिकारी वसई यांना, तहसीलदार वसई यांना, सहाय्यक वन संरक्षण मांडवी यांना, सहाय्यक वन, ह्या सगळ्यांना पत्र लिहिली आहेत। कोणी काहीही करायला तयार नाही आहे। तिथे चाळी बांधल्या जात आहेत आणि ह्या त्याच्या जाहिराती। या जाहिरातींमध्ये दिलंय, हे हसण्यावर घेऊ नका या गोष्टी। खुशखबर खुशखबर खुशखबर, पहले आओ पहले पाओ। क्या आप किराए पर घर ढूंढ रहे हो? बिना किसी डिपॉजिट आज ही घर लीजिए वसई में। 200 स्क्वेअर फूट, 300 स्क्वेअर फूट, 400 स्क्वेअर फूट आणि एका महिन्याचं भाडं फ्री। बोईदापाडा वसई इस संपर्क क्रमांक दिलेला आहे। हे मी जे तुम्हाला आता सांगतोय, असं हे एक प्रकरण आहे। अशी महाराष्ट्रामध्ये असंख्य प्रकरणं आहेत, असंख्य ठिकाणी सुरू आहे। सरकारचं लक्ष नाही। मी त्या दिवशी पाडव्याच्या सभेमध्ये इथे वसईचा एक चाळी बांधल्या होत्या। सगळे परप्रांतात आले होते, सगळे यूपी आणि बिहारमधली सगळी लोक होती, बरोबर आहे ना? मी बोलल्यानंतर मला असं वाटतं ह्याचा रिपोर्ट एबीपी माझाने पण केला होता। हे सगळं झाल्यानंतर त्याच्यानंतर कारवाई सुरू झाली। कोणावर कारवाई सुरू झाली? ज्यांच्या बेसावतपणे मुळात ज्या जमिनी मराठी लोकांच्या होत्या, त्या मराठी लोकांवरती कारवाई सुरू झाली। बांधलेल्यांवरती, एक दोघांवरती, बाकीच्यांचं काय? वसई विरार परिसरात जमीन बळकावणे आणि फसवणुकीच्या मोठ्या प्रकरणांचा पर्दाफाश झालाय। भोयदापाडा वाघराळ पाडा या परिसरामध्ये कुख्यात भूमाफिया सुरेंद्र प्रताप सिंग उर्फ रंधा
आणि त्याचा भाऊ अरविंद अलगू सिंग उर्फ दारा यांच्या विरोधात वालिव पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराच्या माहितीनुसार 2020 ते ऑगस्ट 2025 दरम्यान राजवली इथे सुमारे 210 गुंठे जमीन बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन व्यवहार पूर्ण न करता ती इतर बिल्डर्सना विकण्यात आली आहे. तसंच या जमिनीवरती अनधिकृत चाळ बांधून सर्वसामान्यांना विक्रीही करण्यात आली. मात्र आपली फसवणूक झाल्याचं कळल्यानंतर पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराला आरोपींनी शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप आहे. याशिवाय अशाच प्रकारे अनेकांची जमीन हडपली असाही दावा तक्रारीत केलाय. या प्रकरणात 2 एप्रिल 2026 रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर क्राईम ब्रांचच्या पथकानं रंधाला अटक केली आहे.